एका खासदाराला निवडून आणण्यासाठी लोकसभा मतदारसंघात किती पैसे वाटले असावेत? मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी वाटल्याचा आरोप सामनाचे मुख्य संपादक तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना आता कायदेशीर नोटीस पाठवली आहे। तर राऊतांनी मात्र या नोटिशीला फनी पॉलिटिकल डॉक्युमेंट असं म्हणत तिची खिल्ली उडवली आहे। संजय राऊत मुख्यमंत्र्यांना खरोखरीच सिरियसली घेत नाहीत। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट ठेवण्यात आलं होतं असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून केला होता। इतकंच नव्हे तर अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न देखील केले असा आरोपही राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केला होता। याच आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली। संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल केला जाईल असं या नोटिशीत म्हटलंय। पण सध्या संजय राऊत परदेशात आहेत। मात्र त्यांनी तेथूनच मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली नोटीस सोशल मीडियावर शेअर करत तिची खिल्ली उडवली आहे। हे एक मजेशीर राजकीय पत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही नोटीस एक्सवर पोस्ट करत राऊतांनी नेमकं त्याबाबत काय म्हटलंय पाहूयात। 50 खोके एकदम ओके, इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डांटे। गैर संविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमें एक लीगल नोटिस भेजी है। वेरी इंटरेस्टिंग एंड वन ऑफ द फनी पॉलिटिकल डॉक्युमेंट। अब आएगा मजा। जय महाराष्ट्र। एकूणच काय तर राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर बेधडक केलेले आरोप, त्यानंतर या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी राऊतांना पाठवलेली कायदेशीर नोटीस आणि मग राऊतांनी या नोटिशीची सोशल मीडियावर उडवलेली खिल्ली, हे सारं काही पाहता राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजिबात सिरियसली घेताना दिसत नाहीत। राहिला प्रश्न गडकरींच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रसद पुरवलेल्या आरोपाचा। आता या आरोपावरही फडणवीस राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवणार का, हे येत्या काही दिवसातच कळून येईल। पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।